व्यक्तिगत काही त्यांची कामं असतील तर मला माहित नाही. साधारणतः विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदारांनी जनतेचे प्रश्न मांडावे ही अपेक्षाच असते. पण आपण जसं म्हणालात की कधी कधी कौटुंबिक व्यस्तता, कौटुंबिक कार्यक्रम, पारिवारिक कार्यक्रम, आजारपण अशा अनेक गोष्टींनी कधी कधी सदस्य अनुपस्थित राहतात आणि म्हणून ज्याची मला माहितीच नाही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. नियंत्रण त्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आजच मग चंद्रपूर जिल्ह्यातून एका शेतकऱ्याचा फोन आला की आता तो म्हणाला की मला ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती नांगरणी करायची आहे, पण मला डिझेलच मिळत नाही. डिझेल वर जेव्हा जातो तेव्हा ते सांगतं की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या. तर मी रोज 30 किलोमीटर 25 किलोमीटर असं ट्रॅक्टर आणू शकणार नाही. मला वाटतं की याची बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय लक्ष देतील. काही क्षणासाठी टंचाई असू शकते, जेव्हा टंचाई येणार असं आपण जेव्हा साधारणतः अफवा पसरवल्या जातात तेव्हा ही टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येईल. राजकारणात काय चाललं आहे याच्यावर भाष्य न करणंच हे मला वाटतं की राजकारणामधला उत्तम गुण आहे. अशी आज अवस्था आहे. पण कोण कोणाला भेटतं यावर आता चर्चा करणं हे सर्व दूर बंद होणं हेच मला वाटतं की जनहिताचं होईल. मी सांगितलं जय भवानी जय शिवाजी हा आमच्यासाठी असणारा सर्वात मोठा मंत्र आहे. त्याच माध्यमातून मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, वाघनं का नव्हे. कारण जय शिवाजी जय भवानी हा रोज आम्ही सामूहिकपणे जयघोष केला तरी माझा विश्वास आहे राज्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि या ऊर्जेतून कधीही धनसंपदेची कमतरता पडणार नाही. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो. अरे गड किल्ले बांधायचे होते तर योग्य क्षणी सुरतेवर स्वारी केली. आता तर राज्यगीत आम्ही म्हणतोय, देवीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर मग अशा प्रसंगात देवीतून निधी आणण्याचं काम राज्य करेल. तर जो विद्यार्थी कधी कधी त्याची आई आपलं मंगळसूत्र गहाण ठेवते आणि माझा मुलगा मोठा व्हावा, त्याचं भविष्य घडावं यासाठी पैसे खर्च करते आणि नीट मध्ये काही मुठभर लोकांनी अशा पद्धतीने धंदे केले तर सारा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. आता नीट ज्याचं नाव आहे त्याची परीक्षा नीट झालीच पाहिजे आणि हे नीट परीक्षा न होण्यामागे जे नीटपणे काम करता त्यांना नीटच केलं पाहिजे. आवश्यकता असेल तर कायदे बदलवले पाहिजे. हे माझी सासरवाडी माझी आहे, माझ्या मुलीची आहे. माझी पत्नी नांदेडची, माझे जावई नांदेडचे. आता असं डबल नातं आहे नांदेडची. आता मंत्रीपद हे काही माझ्यासाठी सर्वोच्च पद नाही आहे. मंत्री झालं म्हणजेच आपण सर्व काही प्राप्त करतो असं नाही. मी आज आमदार आहे, विधानसभेत आवाज उचलतो. याही पुढच्या अधिवेशनाची तयारी केली आहे. चांगल्या विषयावर जनहितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारच्या मागे लागणं, त्याचा पाठपुरावा करणं. फक्त धन महत्वाचं नाही तर शेतकऱ्याचं अन्नही महत्वाचं आहे. आता तुम्ही EOW ठेवता, मी सांगतो की EOW केलं पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये जे ऑफेन्स आहे त्याबद्दल विंग तयार केली पाहिजे. शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहायचं आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना आता त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि EOW ही मागणी या अधिवेशनात मी करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.